ऑल इंडिया सैनिक स्कूलसाठी मेडिकल सेंटर बऱ्याच जणांना भेटलेले पण ते बरंच लांब आहे. यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण करणं महत्वाच्या आहेत. या ऑल इंडिया सैनिक स्कूलची जी वेबसाईट आहे ई काउन्सिलिंग ती सुद्धा चालू झालेली आहे आणि आता आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला दिसत आहे की कोणतं सैनिक स्कूल त्या ठिकाणी आपल्याला मेडिकल टेस्ट द्यायची आहे. जसं की ऑल इंडिया सैनिक स्कूलने जे काही जागा वॅकन्स आहेत त्याच्या 3 पट विद्यार्थ्यांना मेडिकल टेस्टसाठी हे सिलेक्शन नाहीये तर मेडिकल टेस्ट त्यांच्यासाठी घेतली जाणार आहे आणि ही अनिवार्य आहे जर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये जायचं म्हणजे अजून राऊंड 1 राऊंड 2 किंवा सिलेक्शन व्हायचं विद्यार्थ्याचं तर बऱ्याच जणांना याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि ज्यावेळेस त्यांनी हे सांगितलं त्याच्यानंतर त्यांची वेबसाईट बंद होती त्याच्यामुळे कोणाला समजत नव्हतं की आपल्याला ते मेडिकल साठी बोलवलंय का नाहीये तो मोस्टली आता जवळजवळ क्लिअर झालेला आहे. सर्वांच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर ई काउन्सिलिंगच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर ना आपल्याला दिसत आहे की कशा प्रकारे मेडिकल टेस्ट साठी त्यांना बोलण्यात आलं. जसं काही दिसते आपला ई काउन्सिलिंग लॉग इन मध्ये गेल्यानंतर ना प्रोफाईल मध्ये जायचं. प्रोफाईल मध्ये दिसते आपल्याला मेडिकल डिटेल्स मध्ये दिसते जसं किती दिसते आपला की अलर्टेड स्कूल दिसते एसके इंटरनॅशनल सैनिक स्कूल मेडिकल सेंटर रिपोर्टिंग टाइम दिलेलं नाही. लक्षात घ्या कालपर्यंत हे नव्हतं परंतु जर आज आपण लॉग इन केलं तर आपल्या या ठिकाणी तुम्हाला सेंटरचं नाव किंवा त्याचा जो टाइम आहे तो पण दिसतो. त्याचबरोबर ज्यांना ज्यांना लॉग इन मध्ये हे डिटेल्स आलेले आहेत त्यांना ईमेल पण आलेला आहे. थोडासा लेट आलेला आहे काहींना अजून आलेले नव्हते काल रात्रीपर्यंत काहींना सकाळी आले काहींना उशिरा आले त्याच्यामुळं ईमेल त्यांच्याकडून आलेले आहे आणि त्या ईमेलमध्ये आपल्याला मेडिकल कॉल लेटर आलेलं आहे तुमच्या नावासहित त्याचबरोबर त्याच्या सूचना सर्व आलेल्या आहेत आणि डिटेल्स पण आलेले की कोणत्या ठिकाणी कशा किती वाजता यायचे ह्या सगळ्या गोष्टी तर ते मेडिकल कॉल लेटर कसं आहे ते पण आपण बघूया. दिसते आपल्याला की मेडिकल कॉल लेटर आलेले समजा दिसते सैनिक स्कूल चंद्रपूर किंवा या ठिकाणी मेडिकल टेस्ट होणार आहे विद्यार्थ्याची त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं इथं विलेज डिश तालुका टेलिफोन नंबर ईमेल आय डी आणि मग त्याच्यामध्ये दिसते आपला की विद्यार्थ्याचं जे नाव आहे तिथं विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे म्हणजे नाही का हे मेडिकल कॉल लेटर आले तर विद्यार्थ्यांनी स्वतः त्याचं नाव इथं लिहू शकतो ऍप्लिकेशन नंबर यायचे रोल नंबर आणि मग त्याच्यामध्ये डिटेल त्यांनी खाली दिलेलं आहे की कोणकोणते डॉक्युमेंट्स आता डेट पण आलेली आहे किती 6:30 hours ऑन 9 मार्च 2026 9 मार्चला विद्यार्थ्याला बोललोय अशा पद्धतीने आपल्याला टाइम आणि लोकेशन एकदम क्लिअर आलेलं आहे. ईमेल वरती बघा आपल्याला येणार आहे त्याच्या खाली आपण आलं कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला घेऊन जायचे ते मेडिकल एक्झामिनेशन फॉर्म. आता हा मेडिकल एक्झामिनेशन फॉर्म सुद्धा ईमेल मध्ये आलेला आहे. जर नसेल तर ई काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरती आपल्याला हा डाउनलोड करता येणार आहे. याची जी वेबसाईट आहे ती लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या खाली मिळून जाणार आहे. आता यामध्ये डॉक्युमेंट त्यांनी सांगितले की जो मेडिकल फॉर्म आहे तो सुद्धा डाउनलोड करायचा आणि त्याच्यावरती जी काही त्याच्या फॉर्म बद्दल जी जी साईड आहे ए साईड म्हणजे जे पहिला भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला भरून न्यायचा आहे तिकडे नेताना तो जो त्याच्यामध्ये दिसते आपल्याला अनेक्शर ए हा आपल्याला भरायचा आहे आणि मग तिकडे जायच्या अगोदर जात असताना तो फॉर्म आपल्याला तो भरून न्यायचा आहे पतला पार्ट ए. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट तो जन्म दिनांक ते पण इश्यूड बाय द रजिस्टर ऑफ बर्थ डेट्स अंडर द ऍक्ट ऑफ 19 विथ अ बारकोड अफिक्स तो बारकोड असलेलं अशा पद्धतीचं जे सांगितल्याप्रमाणे आपला जन्मदिनांक दाखला असणं आवश्यक आहे. आधार कार्ड ओरिजिनल आणि 1 फोटोकॉपी तो आधार कार्ड जे ओरिजिनल त्याची झेरॉक्स तो पालक आणि विद्यार्थी दोघांचे आपण या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर एनटीएचं ऍडमिट कार्ड सैनिक स्कूलचं ऍडमिट कार्ड आणि सैनिक स्कूलचं स्कोर कार्ड त्याचबरोबर मेडिकल एक्झामिनेशनची फी आहे ती 500 रुपये आहे. ते आपल्याला ऑनलाईन युपीआय आपण करू शकतो डिमांड ड्राफ्टने करू शकतो पण ते तिथे गेल्यानंतरच करू शकतो. तर ठीक आहे फक्त आपल्याला तिथं म्हणजे 500 रुपयाची ऑफलाईन मध्ये चालणार नाही किंवा जे काय आहे नो कॅश पेमेंट विल बी ऍक्सेप्टेड म्हणजे ते कॅश चालणार नाही युपीआय चालेल अशा पद्धतीचं आहे. तर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू गेट HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट आणि HIV टेस्ट डन ॲट नियर बाय गव्हर्नमेंट प्रायव्हेट हॉस्पिटल बिफोर रिपोर्टिंग. अशा म्हणजे ही जी टेस्ट आहे आपल्याला आपल्या गावामध्येच करू शकतो आपण जायच्या अगोदर आपल्याला हा फक्त रिपोर्ट घेऊन जायचा आहे. HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट आणि HIV टेस्ट ही आपण कुठूनही सरकारी खाजगी दवाखान्यामध्ये करू शकतो. अँड एन्श्युअर एअरवॅक्स इज रिमूव्ड बाय ENT. तर एअरवॅक्स म्हणजे जे काय कानाची स्वच्छता आपल्याला विद्यार्थी करून घ्यायचे. कॅन्डिडेट्स वेअरिंग स्पेक्टॅकल ज्यांना चष्मा समजा असेल तर त्यांच्यावर आता त्यांना जे काही प्रिस्क्रिप्शन दिले आय साईडचा नंबर वगैरे दिलाय त्याची जी पावती आहे ती पण आपल्याला घेऊन जायची. तर ह्या मेडिकल यासाठी सूचना दिल्यात किंवा हे जे आहे मेडिकल जे काही टेस्ट आहे विद्यार्थ्यांची ती एका दिवसामध्ये असं 2 दिवसामध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला तशी पण तयारी करावी लागेल की एखाद्या ठिकाणी जर राहायची गरज पडली एखाद दिवस तर आपल्याला राहावं लागणार आहे. तर जाण्यासाठी येण्यासाठी कोणताही खर्च आपल्याला हे देणार नाही अशा पद्धतीने सांगितलेले. त्याचबरोबर विद्यार्थ्याबरोबर जात असताना फक्त ओनली पॅरेंट्स फादर किंवा मदर ओनली जे पॅरेंट्स आहेत तेच अलाव केले जाणार आहेत किंवा जे गार्डियन असतील त्यांनाच अलाव केले जाणार आहे. तो अशा पद्धतीने त्यांचं सांगाल की हे प्रकारे अशा प्रकारे मेडिकल टेस्ट मुलांचे होणार आहे हे सिलेक्शन नाहीये.
त्याचबरोबर ह्या मेडिकल टेस्टसाठी कुठेही आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे भरायची गरज नाहीये. तो ह्या अशा नाही का ह्या चुकीच्या गोष्टी आहेत की आपल्याला मेडिकल टेस्टसाठी कुठे पैसे भरायची गरज आहे, अशा कुठेच काही नाहीये. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याला यांनी मेडिकल या लेटरमध्ये दिलेली आहे. आता आपण बघूया जो मेडिकल फॉर्म आहे त्याच्याबद्दल जे काय माहिती भरायची, त्याच्यामध्ये जो पार्ट ए आहे त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला सैनिक स्कूल जे आहे, ठीक आहे. त्याचं तुम्ही नाव लिहू शकता इथं. नेम ऑफ द कॅन्डिडेट, विद्यार्थ्याचं नाव कॅपिटल मध्ये, नेम ऑफ फादर किंवा मदर किंवा गार्डियन, देन डेट ऑफ बर्थ, एज, इयर, जेंडर, ब्लड ग्रुप, आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे समजा काही जन्म खून असेल कुठली विद्यार्थ्याच्या बॉडीवर येतं तिथं लिहायचे, परमनंट ऍड्रेस, त्यानंतर अलॉटेड डेट ऑफ म्हणजे कोणत्या तारखेला मेडिकल टेस्ट आहे, त्यानंतर प्लेस कोणत्या ठिकाणी मेडिकल टेस्ट होणार आहे, त्याच्यावर फॅमिलीचं जे काही आहे म्हणजे फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, फादर मदर ग्रँडफादर आहेत का, आणि मग त्यांची कॉज ऑफ डेथ, असं सगळं जे काही आहे ती माहिती पॅरेंट्स स्वतः भरू शकतात. त्याच्यानंतर फॅमिली हिस्ट्री विचारलेली बाबा टीबी, डायबिटीज, मेंटल डिसीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज सगळ्याबद्दल येस नो हे पण आपल्याला माहिती भरून न्यायचे. पर्सनल मेडिकल हिस्ट्री जे विद्यार्थ्याची की त्याच्यामध्ये त्याला म्हणजे कुठल्या प्रकारचा काही डिसीज झालेला होता किंवा काय किंवा कशा पद्धतीचं त्याचं हेल्थ आहे ह्याच्याबद्दल आपण पर्सनल याच्यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर ना हॅव यू सफर्ड फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग, त्यावर कुठले कुठले डिसीज समजा याच्यामध्ये विद्यार्थ्याला झालेले आहे का, विद्यार्थ्याबद्दल आहे, खाली फिमेल बद्दल आहे, असं डिटेल माहिती आपल्याला ही भरून न्यायची आहे. त्यानंतर हॅव यू बीन ऍडमिटेड इलनेस, ऑपरेशन, इंजुरी, तर कधी ऑपरेशन इंजुरी झालेली आहे का, आणि मग ते कशी होती त्याच्याबद्दल काय माहिती आपल्याला इथं द्यायची आहे. त्याचबरोबर डिटेल्स ऑफ वॅक्सिनेशन, लसीकरणाचे जे काही डिटेल्स आहेत, लस कोणकोणत्या दिल्या गेल्या होत्या म्हणजे जन्मापासून 6 वीक्स, 10 वीक्स, 14 वीक्स, 9 मंथ्स हे डोस आहे तिथे येस किंवा नो लिहायचंय. आणि त्याचबरोबर शक्य असेल आपल्यावर तर वॅक्सिनेशन कार्ड जर असेल तर आपण ते घेऊन जायचे जात असताना किंवा ह्याच्यावर जोडायचे मेडिकल फॉर्म बरोबर वॅक्सिनेशन कार्ड असेल तर. त्यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर ना आपल्याला डिक्लेरेशन दिलेले आहे की द सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, नेम ऑफ द कॅन्डिडेट, आणि ही जी माहिती आपण दिलेली आहे ही बाबा खरी आहे अशा पद्धतीने डिक्लेरेशन इथे देतोय. अशा प्रकारचा हा जो पार्ट ए आहे हा मेडिकल फॉर्मचा भरून घ्यायचा. तो पार्ट जो पुढचा पार्ट आहे हा मात्र तिथं ज्यावेळेस आपल्या विद्यार्थी जाणार आहे मेडिकल टेस्ट होणार आहे त्यावेळेस ते जे तिथले डॉक्टर्स आहेत ते हा फॉर्म भरतील आणि मग शेवटी एक रिझल्ट त्याच्यामध्ये तयार होईल. तर या विद्यार्थ्याचं बऱ्याच जणांना शंका आहे की सर हाईट आणि वेट काय असायला पाहिजे. लहान मुलं असल्यामुळं त्यांना कोणताही क्रायटेरिया नाहीये की हाईट आणि वेट एवढं असलं पाहिजे, फक्त एवढंच की त्यांच्या वयानुसार त्यांची जास्त नाही का वजन जास्त नसलं पाहिजे, आणि मग ते डॉक्टर त्यांना काय वाटलं तर ते सांगतात. त्याच्यामुळे हाईट वेटचा असा काहीच इश्यू नाहीये. बाकी मेडिकलमध्ये काय काय क्रायटेरिया लागतो डिटेलमध्ये डोळ्यांचा सगळ्या गोष्टीचा एक स्पेशल व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेला आहे स्पेशल मेडिकल टेस्टसाठी, तर तो तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर मिळून जाईल, तुम्ही निश्चित पहा. त्याचबरोबर आता लक्ष घ्या, पूर्ण मेडिकल टेस्ट झाल्यानंतर दिसते आपल्याला इथं या ठिकाणी सर्टिफाय होणारे विद्यार्थी की इथं म्हणजे फिट आहे अनफिट आहे या पद्धतीचं पूर्णपणे नोटेड बाय कॅन्डिडेट बाय इथं सगळ्यांची सही वगैरे होते. तो फिट अनफिटचा इथं ही गोष्ट होणार आहे. आणि मग हे जे मेडिकल फॉर्म आहे त्याच्या पद्धतीने मेडिकल फॉर्म मला वाटतं परत एकदा तो सैनिक स्कूलला आपल्याला जाऊन सबमिट करायचा आहे, ज्या सैनिक स्कूल मधून आपण हे जे आहे मेडिकल टेस्ट देत आहोत. बऱ्याच जणांना असं झालेलं आहे की जे काही मेडिकल सेंटर मिळालेलं आहे, आता उदाहरणार्थ समजा सातारा मधले पालक आहेत तर त्यांना मिळाले चंद्रपूर हे मेडिकल टेस्ट मिळालेलं आहे. आणि मग हे डिस्टन्स पाहिलं तर त्यांचं असं नाही की ऍडमिशन मध्ये त्यांनी फॉर्म मध्ये कुठं चंद्रपूर टाकलं होतं, त्यांनी साताराच टाकलं होतं, पण त्यांना मेडिकल सेंटर मिळाले चंद्रपूर. मग किती लांब आहे आणि मग तिथं जाणं शक्य आहे का त्यांना, त्याचं जे नाही का रेल्वेमधून जाणे किंवा त्या सुविधा ज्या आहेत तिथपर्यंत त्या उपलब्ध आहेत का, तर ह्या बऱ्याचशा डिफिकल्टी पालकांना येत आहे. खूप जणांचे मला कॉल आले होते. आता त्याचबरोबर दुसऱ्या त्या गोंदियामधून पालक होते त्यांना मिळाले सोलापूरचं, आणि त्यांच्या जवळचं चंद्रपूर आहे त्यांना ते मिळू शकलं असतं जर असा विचार केला असता. पण असं झालेलं आहे की बऱ्याच पालकांना खूप लांबवरती मेडिकल टेस्ट मिळालेली आहे, खूप किलोमीटर त्यांना जावं लागतंय, म्हणजे बरंचसं आहे. आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे असे पालक आहे की ज्यांचे 240, 50, 60 मार्क्स आहेत, आणि मग त्यांच्या कॅटेगरीमधून त्यांचं ऍडमिशन होईल का नाही, त्यांना फक्त इच्छा आहे की आम्हाला सर जुन्या सैनिक स्कूल ऍडमिशन घ्यायचंय, पण होईल नाही होईल हे अजून काही सांगता येणार नाहीये. पण मेडिकल तर करावं लागणार आहे. तो गेल्या वर्षी असं नव्हतं, गेल्या वर्षी मेडिकल हे शेवटी होतं. त्यामुळे आपल्याला जर समजा ऍडमिशन घ्यायचंच आहे तरच आपण मेडिकलला जाणार होतो हे असं होतं, पण या वर्षी सगळ्यांना मेडिकल अगोदर द्यावंच लागणार आहे. आणि त्याच्यामुळे हा एक डिफिकल्टी तयार झालेली आहे. एक तर लांब डिस्टन्स आहे, ऍडमिशन पुढे होणार नाही होणार असं बऱ्याच जणांचं शंका असताना सुद्धा त्यांना मेडिकल टेस्ट करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना ऍडमिशन घ्यायचंय पण त्यांचं सातारा समजा जवळ आहे त्यांना, तर सातारा सोडून त्यांना मिळालं चंद्रपूर. तो किती लांब डिस्टन्स आहे भरपूर, असं बरेचसे पालक आहेत. जर तुम्हाला असंच अनुभव येत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता.
आणि हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की शेअर करू शकता. आता एक शेवटची गोष्ट आपण बघूया. हा, तो त्याच्यासाठी एक आपण दुसरी गोष्ट केली की जेवढे जेवढे आपल्या संपर्कामधले पालक आहेत सगळ्यांना आपण एक ईमेल आयडीला, म्हणजे जो सैनिक स्कूल सोसायटी आहे त्यांच्या ईमेल आयडीला आपण रिपोर्ट करू शकतो किंवा अशा पद्धतीचा आमचा विद्यार्थ्याचा स्कोर कार्ड आहे, आमचं हे डोमासाईल आहे, हे सिटी आहे आणि आमच्या जवळच एक सैनिक स्कूल ऑलरेडी जवळ आहे आपल्या, तर तिथलं सोडून आम्हाला इकडचं आलेलं आहे आणि मग ते खूप लांब डिस्टन्स आहे आणि आम्हाला ते जनरली शक्य नाहीये. अशा गोष्टी आपणचा ईमेल त्यांना करू शकतो किंवा त्यांचा कॉल पण आहे, त्यांना आपण कॉल करून जर बोललं तर ठीक आहे, नसेल कॉल उचलत डायरेक्ट ईमेल करू शकतो. 100% आपल्या ईमेलला त्यांचा रिप्लाय येऊन जाईल. तो बघू शकता सर्वजण ट्राय करून. आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू शकतो, कारण अजून थोडासा वेळ आहे बाबा त्या मेडिकल टेस्ट साठीचा. जर ती जवळ असेल तर मग पर्याय नाही, सगळ्यांना तिकडे जावंच लागणार आहे. तर त्यासाठी आपण बघूया. तो एकदा लास्ट मध्ये बघूया की अशा प्रकारे सैनिक स्कूलसाठी पालकांनी काय काय घ्यावे. एक चेकलिस्ट आपण तयार केलेली आहे. त्याप्रमाणे लक्षात मेडिकलची तारीख कधी आहे आपली, मेडिकलचं ठिकाण, आणि हे सगळं आता लॉग इन मध्ये पण आलेलं आहे. एकदा परत एकदा लॉग इन मध्ये चेक करू शकता आणि कोणाला काय अडचण असेल तर कमेंट करू शकता याच्यामध्ये. तो आवश्यक कागदपत्र जे घेऊन जायचे, मेडिकल एक्झामिनेशन फॉर्म, त्याच्यामध्ये पहिला भाग आपण भरून न्यायचा जो आपण बघितला. बर्थ सर्टिफिकेट बारकोड असलेला, आधार कार्ड ओरिजिनल, आधार कार्ड झेरॉक्स, विद्यार्थी पालक दोघांचे घेऊ शकता. AICC ऍडमिट कार्ड, त्याचबरोबर स्कोर कार्ड, वॅक्सिनेशन कार्ड, लसीकरण कार्ड जर असेल तर, देन HB इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट रिपोर्ट आणि HIV टेस्ट रिपोर्ट हे आपल्याला जाताना न्यायचं आहे. त्याचबरोबर तिथे जी मेडिकल टेस्ट होणार आहे त्याची जी फीज आहे तर 500 फीज आहे, जी आपल्याला UPI ऑनलाईन भरायची, कॅश पे म्हणजे ते स्वीकारलं जाणार नाहीये. मेडिकल पूर्व आपण कानातील मळी ENT डॉक्टरकडून काढून घेऊ शकतो. विद्यार्थी नक्की कापलेला असावा, विद्यार्थी स्वच्छ कपड्यांमध्ये असावा आणि चष्मा जर असेल तर त्याच्यावर आय डोळ्याचा जो नंबर आहे तो पण आपण त्या ठिकाणी नेला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी काय घालाय, साधे आरामदायी कपडे, स्पोर्ट्स शूज किंवा सँडल, पाण्याची बाटली, एवढंच आपण त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला बरोबर घेऊ शकतो. प्रवासावर राहण्याची तयारी, तो बऱ्याच असं त्यांनी दिल्याप्रमाणे जर गरज लागली तर कुठेतरी एक दोन दिवस 3 दिवसापर्यंत त्यांनी सांगितलेलं की राहण्याची तयारी असावी. मोस्टली सगळ्यांचं एका दिवसातच व्हायला पाहिजे, कारण बऱ्याच पालकांचं खूप लांब डिस्टन्स आहे. एवढं सोपं नाही की इतक्या लांब जाऊन तिथं टेस्ट द्यायचे. त्याचं कपडे, टूथब्रश, औषधे जर काही चालू असतील तर हे आपण घेऊ शकतो. मेडिकल तपासणीला दुसरी गोष्ट, आई किंवा वडीलच सोबत येऊ शकतात. त्याच्यामध्ये शिक्षक, काका, नातेवाईक हे चालणार नाहीयेत. ठीक आहे. तर मेडिकल पूर्ण होईपर्यंत शाळेची परवानगी न घेता जाऊ नये, म्हणजे पूर्ण झाल्यानंतर जायचे. मेडिकल फिट झाले तरी प्रवेश निश्चित नसतो. म्हणजे मेडिकल हे फक्त मेडिकल फिटनेस टेस्ट आहे, ऍडमिशन नाहीये. शेवटची तपासणी, तो आपण ज्या निघणार आहात त्यानंतर त्या सर्व कागदपत्रे घेतलीत का, मेडिकल रिपोर्ट घेतले का, फीची ऑनलाईन व्यवस्था झालेली आहे का, विद्यार्थ्यांनी नाश्ता, आता हे नॉर्मल गोष्टी आहेत पण ह्या पण एक महत्वाच्या आहेत. तो पालकांसाठी महत्वाची सूचना की मेडिकल प्रक्रियेसाठी कोणाला पैसे देऊ नका, कोणाची शिफारस करू नका. असे केल्यास उमेदवार रद्द होऊ शकते. अशा पद्धतीची सूचना पण आपल्या सैनिक स्कूलकडून आलेली आहे. तो ह्या सगळ्या गोष्टी यावर्षी खरंच वेगळ्या प्रकारे चेंज केलेल्या आहेत. त्यांचा उद्देश असा असेल किंवा लवकर मेडिकल घेतलं म्हणजे प्रोसेसला वेळ कमी लागेल. परंतु जर आपण पाहिलं की पालकांना मेडिकल टेस्टसाठी खूप लांब जावं लागतंय, जरी त्यांच्या जवळ दुसरं सैनिक स्कूल आहे ऑलरेडी की जे त्यांच्या सिस्टीम मध्ये आहे, तरी पण त्यांना खूप लांब जावं लागतं. लक्ष द्या, त्यासाठी आपण त्यांचा एक नंबर आहे आपल्याला, लक्ष द्या, हा एक नंबर आहे, हा सैनिक स्कूल सोसायटीचा नंबर आहे, याला तुम्ही कॉल करून बघा. नसेल तर हा ईमेल आयडी आहे, तो ईमेल आयडीला एक प्रोफेशनल पद्धतीने आपण त्यांना सगळी माहिती द्यायची. विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता, मीडियम, स्कोर कार्ड आपलं शेअर करा. तुम्हाला जे लॉग इन मध्ये आलेलं आहे बाबा की हे आम्हाला मेडिकलला अलर्ट झालेले, त्याचा एक स्क्रीनशॉट शेअर करा. आणि ऑलरेडी तुमच्या डोम असेल तुमच्या लोकेशनला जे जवळचं सैनिक स्कूल आहे त्याचं नावही शेअर करा, की अशा पद्धतीने किती किलोमीटर हे पण सांगा, वाटलं तेही शेअर करा, काय हरकत नाही. तो त्यांना समजून जाईल की किंवा पालकांना आज 700-800 किलोमीटर, 900 किलोमीटर पर्यंत लांब जावं लागतं शेजारी सैनिक स्कूलला असताना. तर ही गोष्ट सर्वांना फायदेशीर होईल. सगळ्यांनी ईमेल करा, तर त्याचा काही निश्चित परिणाम झाला तर चांगली गोष्ट आहे, आपण लवकरात लवकर हे करू शकतो. तर अशा पद्धतीने मेडिकल टेस्टसाठी आपण संबंधित सगळं बघितलं. आता मेडिकल टेस्ट मध्ये नेमकं काय असतं याचा ऑलरेडी व्हिडिओ आपण केलाय, नक्कीच आपण हा व्हिडिओ पुढचा बघा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा. आपण पाहताय NSK सर हा युट्यूब चॅनल, आणि याच्यावरती आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षा ज्या आपल्या महत्वाच्या आहेत, ज्या आपण ऑलरेडी तयारी करतो त्याची फक्त माहिती नाहीये, तर आपले डेली लाईव्ह क्लासेस पण युट्यूबच्या लाईव्ह सेक्शन जर पाहिलं तर पाहायला मिळतील. झूम मधून विद्यार्थी वर्षभर पूर्ण ऑनलाईन पद्धतीने तयारी करतात आणि हे सगळे ऑनलाईनचे रिझल्ट आहेत आपले. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की शेअर करा. भेटूया याच्यापेक्षा पण अजून महत्वाच्या व्हिडिओमध्ये पुढे.